विठ्ठलाची सेवा करण्यासाठी मंदिरातच जायची आवश्यकता आहे असं नाही, तर वारकऱ्यांना अन्नदान केलं तरी देखील विठ्ठलाची सेवा घडते. हाच मंत्र धाराशिव जिल्ह्यातील दशरथ कुटुंबियांनी जपलाय. धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरातील हे दशरथ कुटुंब मागील 80 वर्षापासून जवळपास अन्नदानाचं काम जे आहे ते करतंय. सध्या वारीचे दिवस आहेत, अनेक वाऱ्या ज्या आहेत, दिंड्या आहेत, त्या पंढरीकडे मार्गक्रमण करताना पाहायला मिळतात. धाराशिव जिल्ह्यातील कळंबमध्ये आपण आहोत. दशरथ यांच्या हे घर आहे आणि या घरी जर बघितलं तर अशा पद्धतीनं वारकऱ्यांना अन्नदान जे आहे ते केलं जातं आहे. दरवर्षी हाच मेनू जो आहे तो या ठिकाणी तयार केला जातो. येथील जी भाकरी आहे ती चुलीवर बनवली जाते. पिठलं देखील 80 वर्षापासून तेच पिठलं, त्याच चवीचं पिठलं जे आहे ते वारकऱ्यांना देण्याचा प्रण जो आहे तो या संपूर्ण दशरथ कुटुंबियांनी केलेला आहे. आणि वारकऱ्यांची सेवा जी आहे अन्नदानाच्या माध्यमातून ते कुटुंब करताना पाहायला मिळत आहे. आपल्यासोबत दशरथ कुटुंबीय आपल्यासोबत आहेत. मला सांगा, किती वर्षापासून सगळं हे करताय? काय मेनू असतो नेमका आपला? काय वैशिष्ट्य? हे आमच्या आजोबांनी 1946 साली सुरू केलं. आज हे वर्ष जे आहे 80वं वर्ष सुरू आहे आणि दरवर्षी पिठलं, भाकरी, लोणचं, तेल, चटणी आणि पिठल्यावर शेंगदाण्याचं तेल हाच मेनू असतो. विशेष बाब ही आहे की भाकरी जी असते ती चुलीवरची असते. चुलीवरच्या भाकरीमुळं विदर्भातील जे सगळे वारकरी आहेत किंवा कोणतेही वारकरी पक्की रसोई खाल्ल्यामुळं ते कंटाळून गेलेले असतात आणि चुलीवरची भाकरी मिळाल्यानंतर त्यांना पुरणाची पोळी मिळाल्याचा जो आनंद आहे तो त्यांना मिळतो. आणि भगवंतानीच सांगितलेलं आहे, ज्यावेळी आपला जठराग्नी तृप्त होतो त्यावेळी मनातून, माणसाच्या मनातून एखादी का होईना तिथं आशीर्वादाची भावना निर्माण होते आणि त्यासाठीच हे सर्व आहे. आम्ही स्वतः दशरथ कुटुंबीय हे कुठलंही कार्य करत नाहीत. हे सगळं कार्य भगवंत पांडुरंग आमच्याकडून करून घेतो. हे कार्य त्यांनी आमच्यावर खूप विश्वासाने सोपवलेलं आहे आणि आमचा दृढ विश्वास आहे की प्रत्येक वर्षीच्या वारीमध्ये कोणाच्या न कोणाच्या रूपाने पांडुरंग एकदा घरामध्ये भ्रमंती करून जात असेल किंवा प्रसादही घेत असेल आणि सोपवलेलं कार्य कसं चालू आहे हे पाहत असेल. आज आपण जर पुण्यात गेलो आणि एखाद्या वारकऱ्याला म्हणलो की आपण आमच्या घरी जेवायला चल, तर तो म्हणतो की मी घरी जेवायला येऊ शकत नाही, माझा ठेपा ठरलेला आहे. म्हणजे ज्या ठिकाणी त्याचं अन्नदान किंवा जेवण ठरलेलं आहे त्याच ठिकाणी तो जाऊन जेवण करतो. तर इतर लोक किमान त्या वारकऱ्याला असं म्हणतात की आमच्या घरी येऊन तू कपडे धू किंवा आमच्या बाथरूमचा वापर किंवा मुक्कामासाठी थांब, एवढी विनंती करतात. पण आपलं एवढं भाग्य आहे की एक महिनाभर अगोदर विदर्भातील वारकऱ्यांचे पत्र येतात. ते जुने पत्रसुद्धा आपल्याकडं आहेत. ते अगोदर महिनाभर पत्र पाठवतात, नंतर आदल्या दिवशी माणूस समोर पाठवून देतात. आणि भगवंतानी आपल्याला फक्त एवढं सांगितलं की तू व्यवस्था करायची आहे त्यांची, आल्यानंतर फक्त त्यांना जीव घालायचा आहे. म्हणजे यापेक्षा अजून पांडुरंगाची कृपा काय पाहिजे? हे सर्व कार्य पांडुरंग करून घेतात. नक्कीच पांडुरंग हे सगळं कार्य जे आहे ते करून घेतात असं ते सांगतात. मला सांगा, तुमच्या वडिलांपासून ही सगळी प्रथा चालत आलेली आहे, पुढे आता तुमचे नातू देखील सगळं या कामामध्ये उतरलेले आहे. कसं नेमकं समाधान वाटतं सगळ्या गोष्टी? मला इतका आनंद वाटतो ना की मी कुठं जास्त बाहेर याच्यामध्येच समाधान वाटतं आणि वर्षभर फ्रेश राहतो मी. म्हणजे ताणच घेत नाही, कारण हे पांडुरंगाचं कार्य आणि आनंदाने नाही. म्हणजे वारकरी, तुम्हाला याचंच सांगतो की अनेक प्रकारचे नारळी बाबा वगैरे आले. त्यांनी कसं आहे की फक्त आणि या दिंडीमध्ये वारकरी काही भयंकर श्रीमंत फक्त पांडुरंगाचा प्रसाद आहे म्हणते आपल्याकडे येते नाही ते. आणि ती ही चाललेली परंपरा खूप. सगळे व्यवसाय वगैरे तुम्ही मोठ्या प्रमाणात करतात, ते देखील या काळामध्ये बंद ठेवता अशी माहिती आहे. नेमकं काय नेमकं? नाही, कशामुळं हे कळतं की आपले जे दोस्त मंडळी अगर तुमच्यासारखे येते, आम्ही जर व्यवसाय करायलो ना तर ते म्हणतील ही व्यवसाय करायला आपण नाही ना. मग हे फिलिंग नको. आणि जर आपण व्यवसायात बसलो आणि एखाद्या वारकऱ्याला आपल्या कोणाकडून चूक झाली आणि तो उपाशी गेला, त्याचं पाहतं काय ना. त्याच्यामुळं नक्की जर पाहिलं तर केवळ महाराष्ट्रच नाही तर राज्याबाहेरून देखील वारकरी जे आहेत ते या ठिकाणी येत असतात, त्यांचे संवाद साधतात. मला सांगा, कुठून आलात तुम्ही? आम्ही मध्य प्रदेश. मध्य प्रदेशातून. हा, पांडुरंग. हां, कधीपासून येता वारीला? माझी वारी चालू झाली असं 91 पासून. इथं कधीपासून येता? इथं पहिल्या सालपासून, पहिल्या वर्षापासून. पहिल्या वर्षापासून. कसा अनुभव असतो इथला? हा, याचा अनुभव पहिल्या वर्षापासून आम्ही
91 सालपासून आमची पालखी चालू झाली आहे आणि तेहीपासून आम्ही दरवर्षी याच ठिकाणी जेवण करत आलो. समाधान वाटतं इथे. हा, समाधान वाटतं. तुम्ही कुठून आला तुम्हाला? अकोला जिल्हा अकोट तालुका. अच्छा. आणि आज आमच्या वारीला 72 वर्ष परिपूर्ण झालेले आहेत. आणि ज्याप्रमाणे त्रेतायुगामध्ये बळीराजा दानी आहेत, त्याप्रमाणे या कलियुगामध्ये हे कळमचे सोनार व्यापारी हे या मानवामध्ये बळीराजासारखे आम्हाला योग्य समाधानी वाटतं. आहात तुम्ही? हा, समाधान. आणखीन काही महिला वारकरी आहेत. माऊली, मला सांगा कुठून आलात तुम्ही? कसं वाटतं नेमकं? काय अनुभव असतो? बैतूल जिल्ह्यातून शिर्डी. कसा अनुभव आहे वारीचा? अच्छा, आनंद येते. अच्छा. हा, तुम्ही काय सांगा? सगळं चांगलं वाटते. आम्ही वारीत आलो तेव्हापासून आम्ही चाललो आहोत पैदल, तर काहीच नाही वाटत आम्हाला. चांगलं देवाची कृपाने आम्ही चांगलं चालतो, काही दुखत नाही, काही नाही, चांगलं. जर 80 वर्षापासून या संपूर्ण सेवेला सुरुवात झालेली आहे आणि जवळपास 4थी पिढी जी आहे दशरथ कुटुंबियांची, ही सेवा जी आहे ती अविरतपणे करताना पाहायला मिळते आणि त्याला यातून कुठेतरी समाधान मिळतं. विठ्ठलाची सेवा केल्याचा, याच ठिकाणी विठ्ठलाची सेवा केल्याचा देखील त्यांना भास होतो, असं देखील सर्वजण सांगतात. ओंकार कुलकर्णी, NDTV मराठी, धाराशिव.